नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्री भगवान उवाच अशोच्या शोवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, नन्व नवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, नन्वशोचस्त्वम च वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, त्वच्या अनुस्वारा पुढे प आलाय. प फ व भ म म हे अनुनासिक, हलंत म. प्रज्ञा प्रवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, वादांश्च दाच्या अनुस्वारा पुढे श एकाच पदात आले, त्यामुळे एकाच पदात आल्यावर आव इव ओम, वेगळ्या पदात आल्यावर म. बरोबर. प्रज्ञावादांश आंश भाषसे, गतासून गता परत इथे आता सूच्या अनुस्वाराच्या पुढे श आलाय एकाच पदात, त्यामुळे काय येणार? ओम. ओम. दीर्घ उ वरती अनुस्वार आणि व हलंत. सुंश्च नानुशोचंती पंडिताः. कुठे काही नाही ना आघात वगैरे? च वरती आघात का नाही? तर ते अनुनासिक आहे. च च्या वरती अनुस्वार दिला आणि पुढे त आला तर त थ द ध न हे अनुनासिक, ते जोडलंय. पंडिताः मध्ये सुद्धा प वर आघात नाही. का नाही? कारण प वरती अनुस्वार दिला आणि पुढे ड आला तर ट ठ ड ढ न हे अनुनासिक, म्हणून तिथे बरोबर. श्री भगवानुवाच. म्हणा. अशोच्यानन्वशोचस्त्वं. म्हणा. अशोच्यानन्वशोचस्त्वं. तो पहिला शो झाल्यानंतर आपण वरती जीभ लावणार आहोत दाताच्या मागे. अशोच्यानन्वशोचस्त्वं. छान म्हणा. छान म्हणताय म्हणा. प्रज्ञावादांश्च भाषसे. प्रज्ञावादांश्च भाषसे. छान म्हणा. प्रज्ञावादांश्च भाषसे. छान. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. छान म्हणा. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. परत एकदा. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च. गतासून गतासूंश्च
गतासून गतासूंश्च छान म्हणा. गतासून गतासूंश्च छान. गतासून गतासूंश्च गतासून गतासूंश्च म्हणा. गतासून गतासूंश्च परत एकदा. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. नानुशोचन्ति पंडिताः नानुशोचन्ति पंडिताः. नानुशोचन्ति पंडिताः छान म्हणा. नानुशोचन्ति पंडिताः नानुशोचन्ति पंडिताः नानुशोचन्ति पंडिताः सुंदर. नानुशोचन्ति पंडिताः पूर्ण श्लोक पहा. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः म्हणा. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः छान म्हणताय म्हणा. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः छान. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः सुंदर. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. छान म्हणा एकदा. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नमो नमः. आज आपण दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. मागच्या श्लोकाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊया. अर्जुनाने जो स्पष्ट आपल्या भाषेत स्टँड घेतलाय, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजारः वरिसूदन. त्या दोन पूजार्ह असणाऱ्या, वयाने अधिकाराने तपाने सर्वार्थाने ज्येष्ठ गुरु असणाऱ्या दोघांवर मी बाणांनी कसा प्रतिहल्ला चढवू, मला कळत नाही आहे काही. मी या अनाठायी झालेल्या कृपेने उपहत स्वभाव म्हणजे ज्याचा मूळचा स्वभाव लुप्त झालाय असा मी झालो. एक छात्रवृत्तीचा मला सपशेल विसर पडलाय. मला काय करावं काय करू नये काहीही कळत नाहीये. तेव्हा हे श्रीकृष्णा, आता तू माझा गुरु आहेस, मी तुझा शिष्य आहे आणि तू मला काय ते मार्गदर्शन कर. तू मला योग्य काय अयोग्य काय ते समजावून दे. असं म्हटल्यावर मग कृष्ण त्याला काय म्हणाले हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणजे आपण कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायचं का, कॅमेऱ्याच्या भाषेमध्ये आत्ता कॅमेरा होता अर्जुनावर. अर्जुन काय म्हणत होता, अचानक सीन आणि शॉट बदलला. तो गेला कुठे, हस्तिनापुरी.
धृतराष्ट्र आणि संजयावर. मग संजय धृतराष्ट्राला सांगतोय की या सगळ्या अर्जुनाच्या उद्गारांवर कृष्णाने काय उत्तर दिलं, कशी ती परिस्थिती होती, कसं ते चित्र होतं, हे स्पष्ट होण्यासाठी संजय काय म्हणाला ते आपण मागच्या 2 श्लोकात पाहिलं. आता संजय धृतराष्ट्राला सांगतोय काय, भगवंत अर्जुनाला काय म्हणाले ते. म्हणून श्री भगवान उवाच, भगवान अर्जुनाला म्हणाले. काय म्हणाले? अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. 11वा श्लोक आहे हा. अन्वय असा, श्री भगवान उवाच त्वम अशोच्यान अन्वशोचः प्रज्ञावादांच भाषसे पंडिताः गतासून अगतासून च न अनुशोचन्ति. थोडक्यात त्वम अशोच्यान अन्वशोचः. अन्वशोचः म्हणजे काय? तू ज्यांचा शोक करू नयेस त्यांचा शोक करू पाहतोयस, करतोयस. अशोच्यान म्हणजे जे शोक करण्याजोगते नाहीत, ज्यांच्यासाठी ज्यांचा विचारही करू नये, जे मेल्याचा जे गेल्याचा शोक करायची काहीही गरज नाही, अशांना मी मारलं तर काय, त्यांचा शोक तू आत्ता करतोयस. मग अशोच्य नेमके कोण आहेत ते पुढे स्पष्ट होत आहेत. अशोच्य म्हणजे ज्यांच्याविषयी शोक करू नयेत असे. प्रज्ञावादांश्च भाषसे, एवढं करून सवरून जे करू नये ते करतोयस, आणि वर बुद्धीच्या, ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर अकलेच्या गप्पा मारतोयस. प्रज्ञावादांश्च भाषसे म्हणजे काय? मोठा प्राज्ञ असल्यासारखा, मोठा विद्वान असल्यासारखा आपण जे काही करतो आहोत त्याचं जस्टिफिकेशन देतोयस वर. प्रज्ञावादांश्च भाषसे म्हणजे स्वतःच्या चुकीच्या गोष्टीला न्याय देण्यासाठी फार मोठ्या बुद्धीच्या गप्पा तू मारतोयस, धर्माच्या गप्पा मारतोयस. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर तो समाजाचा नाश होईल, अमुक अधर्म माजेल, वगैरे वगैरे वगैरे. हा सगळा प्रज्ञावाद आहे. प्रज्ञावाद म्हणजे आपण आज जसं म्हणतो इंटेलेक्च्युअल्स बहुधा काय करतात? क्रिया कमी आणि सल्ले जास्त. म्हणजे हा गमतीचा भाग झाला, हे अगदी सिरियस नोटवर घ्यायची गरज नाही, पण तरीही जे केवळ सल्ला देण्याचं, केवळ आपलं बुद्धिवैभव प्रकट करण्याचंच काम करतात, त्यांच्यासारखा तू होतोयस. बुद्धी प्रज्ञावादांश्च भाषसे, गप्पा ऐकल्या तर वा केवढा हा धर्मनिष्ठ आहे असं वाटेल. खरं तर पंडिताः, ये पंडिताः, पंडित या शब्दाची फोड महत्त्वाची आहे. आपण पंडित हा शब्द सर्रास वापरतो. पंडितचा अर्थ काय आपण गृहीत धरलाय की विद्वान, मोठा कोणीतरी गाढा त्यातला तज्ज्ञ, की तो झाला पंडित. पंडित या शब्दाचा अन्वय किंवा त्याची व्युत्पत्ती काय? पंडा. पंडा या शब्दाचा अर्थ आहे परिणत प्रज्ञा, परिणत बुद्धी, परिपक्व बुद्धी. ज्याची बुद्धी परिपक्व झाली, पूर्णतेला पोचली, ज्याने विवेकाचं शिखर गाठलं, ज्याच्या बुद्धीमध्ये आता कुठल्याही प्रकारचा मोह कश्मल उरलेलं नाही. परिणता पंडा, परिणता बुद्धी यस्य सः पंडितः. पंडित कोण? ज्याची बुद्धी पूर्णतः परिणत झाली तोच पंडित. अण्णाव असून, केवळ पंडितमन्य असून भागणार नाही. ती बुद्धी तशी परिपक्व अवस्थेला गेली पाहिजे. असे जे पंडित आहेत ते काय करतात? न अनुशोचन्ति. जे कोणी गेले, गेले म्हणजे कसे? दिवंगत झाले, कायमचे गेले. प्रेत्य असा शब्द उपनिषदात आलाय की कायमचे, प्रकर्षेण इतः.
इथला सगळा प्रपंच आटपून जे निघून गेले, प्राण ज्यांनी सोडले, गतासून अगतासून च, असू हा शब्द प्राण या अर्थी आहे. ज्याचे प्राण देहाच्या त्या कुडीतून कलेवरातून निघून गेले तो गतासू, आणि ज्याचे प्राण गेले नाहीत याच कुडीत आहेत अजून तो अगतासू. म्हणजे जे मेले आणि जे जिवंत आहेत. पंडित लोक काय करतात, जे मेलेत त्यांच्यासाठीही शोक करत नाहीत आणि जे जिवंत आहेत त्यांच्यासाठीही शोक करत नाहीत. हे फार महत्त्वाचं आहे. आपण कशाचा शोक करतो नेमका? तर एक तर आपल्या जवळची कोणीतरी व्यक्ती कायमची दुरावली गेली, दिवंगत झाली की त्याचा शोक माणसाला होतो की अरे असं झालं तसं झालं. आणि दुसरं, काही शत्रू असतात, आपल्याला नकोशी माणसं असतात, ती असतात, हयात असतात, आणि ती हयात आहेत म्हणून आपण शोक करतो. अरे माझ्याच राशीला हा आला का, अजून आहे का. म्हणजे जे हयात आहेत आणि जे हयात नाहीत त्यांच्यासाठी पंडित परिणत प्रज्ञ लोक कधीही शोक करत नाहीत. कारण जे जगतायत ते त्यांच्या कर्माने जगतायत आणि जे गेले ते त्यांच्या कर्मानी गेले. कर्मानुगो गच्छति जीव एकहा. जो तो आपल्या कर्माचा धनी आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या कर्माचं ते फळ त्याला मिळत असेल तर त्याच्यासाठी जो ज्ञानी आहे तो का शोक करेल. एखाद्या व्यक्तीने अशी कर्म केली की लवकर मृत्यू यावा, त्यानुसार त्याला मृत्यू आला म्हणून आपण रडण्यात काही अर्थ नाही. किंवा एखादी व्यक्ती अशी काळजी घेत असा सावध पवित्र्यात कायम राहिली की सहसा कुठला अपघात घडला नाही, कोणताही आकस्मिक प्रसंग ओढवला नाही आणि तो दीर्घायुषी झाला, तर त्यासाठीही शोक करायची गरज नाही. जर तू पंडित असशील, एवढे प्रज्ञावाद, एवढे बुद्धिवादाच्या गोष्टी गप्पा मारतोयस, तर जर स्वतःला पंडित समजतोस तर पंडित लोकांचं लक्षण काय आहे. गतासून अगतासून च न अनुशोचंती ते पंडिताहा. ते पंडित, ते विद्वान लोक गेलेल्यांसाठी आणि राहिलेल्यांसाठी शोक करत नाहीत. त्यामुळे तू त्या भीष्मद्रोणांसाठी मेले तर काय होईल, राहिले तर काय होईल, ह्या शोकाच्या भानगडीत पडू नयेस. कारण हे पंडिताचं, हे विद्वानाचं, हे जाणत्याचं लक्षण नाही. असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. इथे 11वा श्लोक पूर्ण होतो.